13 ऑक्टोबर 1935ला ज्या भूमीला, ज्या गावाला बाबासाहेब आंबेडकरांची लागली होती पाऊले, त्या शहराचं नाव आहे येवले. BJPशी पण बोलणार आहे. त्यानंतर माननीय एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, अजितदादा यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. त्यामुळे शिर्डीमधून जर मला संधी मिळाली तर मी लढण्यासाठी नक्की उत्सुक आहे. मधून सांगा. आम्हाला एक पत्रकारांना कविता ऐकायची इच्छा आहे. तर 13 ऑक्टोबर 1935ला ज्या गावाला बाबासाहेब आंबेडकरांची लागली होती पाऊले, 13 ऑक्टोबर 1935ला ज्या भूमीला, ज्या गावाला बाबासाहेब आंबेडकरांची लागली होती पाऊले, त्या शहराचं नाव आहे येवले. आज या ठिकाणी मी आणि आमचे लाखो लोक आणि छगन भुजबळजी सुद्धा या मुक्तीभूमीकडे धावले. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने प्रेरित झालेली आहे, ही प्रेरित झालेलं आहे येवले. त्यामुळं येवल्यामध्ये येण्यामध्ये आम्हाला प्रचंड आनंद आहे की आमच्यासाठी प्रेरणादायक अशा पद्धतीचं स्थळ आहे आणि दलित समाजाला जी शक्ती मिळालेली आहे त्याच्या पाठीमागे या मुक्तीभूमीचा प्रचंड अशा पद्धतीचा हातभार आहे. आणि त्यामुळं या मुक्तीभूमीला महाराष्ट्र सरकारने अजून एक 250 कोटी रुपये द्यावेत आणि 2035मध्ये ज्यावेळेला या भूमीचा शताब्दी महोत्सव होईल त्यावेळेला या ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट झालेली असेल. त्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे मी 250 कोटीचा प्रस्ताव देणार आहे आणि टप्प्याटप्प्याने त्यांनी पैसे या शहराला द्यावेत, या भूमीला द्यावेत आणि याचा चांगला विकास व्हावा अशी आमची मागणी आहे. आणि लोकशाही विचारात दिलेली आहे, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याप्रमाणे माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा अंदाज असेल की आम्ही सगळी तयारी केलेली आहे. 2024मध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री होतील आणि या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्यावेळेला आता एप्रिल मेमध्ये 10 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचा मोदींनी प्रयत्न केलेला आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास अशा पद्धतीची घोषणा देऊन त्यांनी सगळ्या देशाला एकत्र आणलेलं आहे. जनता आमच्यासोबत आहे. जरी नेते आमच्यासोबत विरोधी नसले तरी जनता आमच्यासोबत असल्यामुळं आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की 320पेक्षाही जास्त जागा आम्हाला मिळतील आणि नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री होतील. RPI किती जागा लढवणार अशी आमची मागणी आहे. एकदा बसल्यानंतर काय आपण पाहूया. मी BJPशी पण बोलणार आहे. त्यानंतर माननीय एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, अजितदादा यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. त्यामुळे सगळ्यांची बोलू रिपब्लिकन पक्षाला किती जागा सोडणं शक्य आहे त्याचा नक्की आम्ही प्रयत्न करू. आपण शिर्डीमधून लढणार की पंढरपूरमधून? आता पंढरपूरमधून मी 2 वेळेला खासदार होतो. मुंबईचा मी एकदा खासदार होतो. 14दा मी शिर्डीमधून लढलो होतो, पण मला त्यावेळेला अपयश आलं होतं. त्यामुळे शिर्डीमधून जर मला संधी मिळाली तर मी लढण्यासाठी नक्की उत्सुक आहे. माझी राज्यसभा ही 2026 पर्यंत आहे. त्यामुळं जर मला BJPने तशा पद्धतीची संधी दिली त्यासाठी मी उत्सुक आहे. पण सर राज्यात तुम्हाला या संबंधामध्ये आता माननीय राहुल नार्वेकरजी हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यावर सुप्रीम कोर्टाने जबाबदारी सोपवलेली आहे. सगळे जे शिवसेनेच्या दोन्ही गटाचे जे आमदार आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलेलं आहे. त्यामुळं लवकरच या संबंधामधला निर्णय राहुल नार्वेकर देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. सर नाशिक मिळत नाही. केंद्रात तुम्ही आहात पण राज्यात तुमच्या वाटेला काहीच काय? आता राज्यामध्ये ज्यावेळेला 1.25 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं त्यावेळेला सुरुवातीला छोटा मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मला आश्वासन दिलं होतं की ज्यावेळेला विस्तार होईल त्यावेळेला नक्की RPI विचार करत म्हणाले होते. त्यामुळे ज्यावेळेला विस्तार होईल त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिमंडळ मिळण्याची शक्यता आहे. सत्ता संघर्षाची सुनावणी